गेल्या 5 वर्षात मनपाच्या माध्यमातून शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये अनेक विकास कामे मार्गी लावली। यांच्या पाठपुराव्याने प्रभागाच्या अनेक कामांना गती मिळून ते पूर्णत्वास आले आणि याच कामाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या सहकार्याने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या पाठपुराव्याला उत्तम यश लाभले। प्रभाग क्रमांक 24 जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 ते शॉपिंग सेंटर व शॉपिंग सेंटर ते शिवशंकर मंदिर इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामात शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे, ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवत कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करत विकास कामे पूर्णत्वास आलेले असून अजूनही सीसीटीव्ही अजूनही काही विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी या कामाची माहिती दिली। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय आमदार दादाजी भुसे साहेब यांच्या निधीमधून आज 2 कोटीचा निधी हा प्रभाग 24 मध्ये आपल्याला उपलब्ध झाला आहे। नुसता 2 कोटीचा निधी नसून अजून कमीत कमी 15 ते 20 कोटीचे कॉन्क्रीट रस्ते हे आपल्याला त्यांनी मंजूर करून दिले आहे। त्यांचे सुद्धा उद्घाटन आपल्याला लवकरच घ्यायचे आहे। तसेच आपले कमीत कमी 20 चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, त्या सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यावर LCD असेल, बॅटरी युनिट असेल, सगळी संकल्पना त्यांनी आपल्याला करून दिली आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच शहराचा नाशिक शहराचा पूर्ण विकासासाठी आत्तापर्यंत 80 कोटी रुपये नगर विकास करून आपल्याला मंजूर झाले आहे। आज येथे इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 ते सोनाली पान स्टॉल तसेच शंकराचं मंदिर इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 ते शॉपिंग सेंटर अशा रस्त्याला काँक्रिटीकरण व पेवर ब्लॉक तसेच इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 मध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 2 कोटी रुपये निधी आहे ते मंजूर केलेला आहे। तर मी सर्व नागरिकांना एवढंच सांगतो की कुठलंही काम हे बाकी राहणार नाही। आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा आपले खासदार असतील या सगळ्यांच्या संकल्पनेतून आपण पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। काँक्रिटीकरण व पेवर ब्लॉक बसवण्याच्या या सुंदर कामाबद्दल सर्व नागरिकांनी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे अभिनंदन करून आभार मानले। आणि शिवदायक असा प्रसंग आपले प्रिय नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते आला आणि त्यांच्या निधीतून त्यांनी आपल्या शिडको वसाहतीमध्ये हा मला वाटतं पहिल्याच सिमेंटचा काँक्रीट रोड केलेला आहे असं मला वाटतं। तरी खूप मोठी आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे। त्यांच्या पुढील कार्यास सर्व शिडकोवासियांतर्फे खूप खूप शुभेच्छा। आमचे बंटी दादा खूप हुशार आहेत व लाडका मुलगा बी आहे आणि नगरसेवक बी आहे। सांगितलेले कामे पुरे करता व त्यांनी केलेले हाती काम पूर्ण करणार आहे। एवढीच माझी बोलून मी माझे वचन संपवतो। आमचे लोकप्रिय नगरसेवक बंटी दादा तिदमे यांनी जी प्रयत्नातून आमचे रस्ते काँक्रिटीकरण होणार आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। स्लम एरियामध्ये राहणारा मुलगा आहे की गेल्या काही वर्षापासून आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने कोणची ॲक्शन न घेता स्लम एरियाकडे दुर्लक्ष केलं होतं। पण प्रवीण दादाने जे काही काम केलेलं आहे, मोठी संकल्पना ही प्रभाग क्रमांक 24 मध्ये गाजवलेले, तर प्रवीण अण्णांसोबत आमचा नेहमीच पाठिंबा वस्तीच्या वतीने असेल आणि राहणार आमचा। या प्रसंगी योगेश ठुबे, अनिल करपे, हेमंत कोठारी, काशीनाथ फडोळ, अविनाश ढवळे, विजय गोसावी, बाळू आठवले, मारुती फड, राजू अडगळे, शरद जाधव, मुकुंद राठी, सोनू पालकर, प्रशांत घोडके, संतोष लाटे, राजू हिरे, सुनंदा रावले, ताजनपूर मावशी, सानप मावशी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।